भवरोग तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसून शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तो का म्हणे माया हो यदासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठला विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा पांडुरंगा सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति ओम नमो ज्ञानेश्वरा
तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। प्रस्तुत कीर्तन रूपी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा सेवेसाठी निवडलेला 4 चरणाचा अभंग आहे। तत्पूर्वी माझी एक विनंती आहे, ओट्यावर बसलेले सर्व मायबाप जे कोणी मुलं असतील तरुण युवकांना नम्रतेची विनंती, आपण माझ्या समोर येऊन बसा। विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करायच्या अगोदर परिहार द्यायचा म्हणजे असा तो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जरासा आवाज वाढवा। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3रे आणि आज आलेले माझ्या सेवेला आलेला पहिला दिवस, माझ्या वाट्याला आलेली पहिली दिवसाची सेवा आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी सुरुवात करू व चांगला शेवट कसा गोड करता येईल याचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण तेची नमस्कारोनी आता। तुटे भवरोग संचित क्रियामान भोग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय। जगाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त 3च, आद्य गुरु शंकराचार्य, दुसरे गुरु श्री कृष्ण मोंदे जगद्गुरु गुरु आणि तिसरे गुरु जगद्गुरु तुकोबाराय। विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजाचा अधिकार सांगायचा म्हणजे असा तो जो उगाच झोपतो तो आराम, जो मेलेला पुन्हा उठत नाही त्याचं नाव आहे हे राम, जो आत्म्यातलं सर्व काही जाणतो त्याचं नाव आहे आराम, एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी व्रत धारण करतो त्याचं नाव आहे सीतापती सीताराम, जो मित्रासारखा वागतो त्याचं नाव आहे सखाराम, अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेने सर्व काही चालतं त्याचं नाव आहे तुकाराम। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्या गीताये दिव्य लोकासिने खरा तुकाराम महाराज नामाचं महत्व सांगतात। विठोबाच्या नामानं काय होतं आणि काय होत नाही याचं महत्व सांगणार आहे। आपल्याला महत्व वाटतं पण आपण तुकाराम महाराज आपल्याला सांगायलेत, पण तुकाराम महाराजाच्या नामाचं जर महत्व सांगितलं ना, रामेश्वर शास्त्री म्हणते तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोराम महाराजाचं जर नाव घेतलं ना थर 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 कापतो. कारण तुकाराम महाराजाचं नामच तसं आहे. तुकाराम महाराजाचा जर थाट सांगायचा जर गेला, घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, तरी पण वैकुंठाची वाट. घरात नाही धान, पोटात नाही आन, परंतु चित्तात नेहमी समाधान, ते तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी तुटे भवरोग, संचित क्रियाबान भोग. कारण सगळे रोग पाहिले, पण भव म्हणजे संसार. संसार म्हणजे काय आहे? जन्मन आणि मरण, याला म्हणतात संसार. पण हा जन्म मरणाची जर येरझार संपवायची असेल तर फक्त नामान संपत्ती. विठ्ठला विठ्ठला. नामाची ताकदच आहे अशी की जशी गवताची काडी जर अशी गवताला जर काडी लावली ना, तितक्या झटपट ते पाप जळत. समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. जसं तृण अग्नी मेळे, म्हणजे तुम्हाला सांगतो गवताची काडी जर इस्त्याला लावली तर ताबडतोब त्याचा भडका होतो आणि ताबडतोब त्याची राख होती. तसं नामानं इतकं बी तुमचं पाप केवढं बी असलं ताबडतोब नष्ट होतं. विठ्ठला विठ्ठला. नामे तारिले कोट्यान कोटी, नामेच वैकुंठी बैसविले. ऐसे अनंता पार नामे तारिले चराचर. एक नाही अख्खं जगत तरलं नामावर. विठ्ठला विठ्ठला. जगामध्ये फक्त जर श्रेष्ठ असेल तर फक्त नाम, आणि सर्वात सोपं जर असेल तर फक्त नाम. कारण जर नाम घ्यायची जागा कुठं असेल तर फक्त पहिल्यानं काय होतं, नुसतं विठ्ठल 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 नामाचा जप होता, कीर्तनच होत होतं. कारण कीर्तन ही नाम घोष, निर्लज्ज करती हरीचे दास, सकळ उत्तम मला रस तुटती भाव पास भवबंदाचे. कारण नाम घोष हेच कीर्तन आहे. कीर्तन हे नाम घोष. कारण फक्त ज्या ठिकाणी नामाचा घोष चाललेला असतो त्यालाच कीर्तन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा हे नाम काही आपल्याला विकत घ्यायचं नाही, काय नाही नाही काही नाही, असं काहीच नाही, कुठं जायची गरज नाही. कारण नामा संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आपण जन्मात किती बी जरी करता पाप केला असेल तर फक्त नामानच तरल्या जाते. कारण
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद शिनले झाली सीमा। विठोबाचं नाम घेतल्याशिवाय नाम घेतल्या बरोबर पापाचा नाश होतो, कारण विठोबाचं नावच आहे। विचा केला विचा केला वी आणि ठोपचा केला नाश, कारण वी म्हणजे भेद विरहित आहे ते आणि ठोबा म्हणजे नाश होणारा, म्हणजे दोन्हीचा मिळून केला विठोबा विठाला विठाला। कृतायुगामध्ये ध्यान साधना होती, कारण भागवतामध्ये आलेलं आहे कृताध्याय विष्णू। कृतायुगामध्ये ध्यान साधना होती, तीच ध्यान साधना त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या रूपात आली। यज्ञाच्या रूपात जी यज्ञाच्या रूपात साधना होती, यज्ञ करायचे, तेच द्वापार युगात पूजा करण्यानं तेच पुण्य होतं। आणि कलियुगामध्ये जे हे तिन्ही करायची गरज नाही, कारण त्रता त्रता आणि द्वापार आणि कलियुग म्हणजे 4 युगाची चौकडी। कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर असल तेने नारायण देईल भेट, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये सर्वात जर श्रेष्ठ पाहिलं तर फक्त नाम साधना आहे, आणि आपल्याला कुठं जायचं नाही, कुठं जायची गरज नाही, त्याला पैसा लागत नाही, रुपया लागत, पैसा न लागे रुपया न लागे, पैसा लागत नाही, पैसा न लागे रुपया न लागे कवडी दमडी, कारण याला काही आपल्याला जायची गरज नाही। एखादा माणूस म्हणला मला आंबडवाडीन दहेगावला जायचंय, पैसा नाही, तर घरीच बसून करा, ठाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा। अरे या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे। आम्ही लहानपणी बामणीला शाळा शिकत होतो, करंजी दहेगाव संक्राळा कुंभेफळ सांगी कोरवाडी, हे फक्त नुसते जेवणावर सप्ते करायचो। दीपक महाराज पवार आणि माऊली महाराज तर आमचे जवळचे आहेत, पण दीपक महाराज मी लंगोटी यार, आम्ही दोघांना नुसते दप्तर सोबतच ठेवायचे आणि शाळा करायची। माऊली महाराजाचं फार मोठं भाग्य आहे, पांचाळ महाराज मला उभं करण्यासाठी, कारण त्यांनी मला अहोरात्र परिश्रम करून, आम्ही कोरोनाच्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण सोमवारी भजन करायचं, आणि कंटाळा आला की 12 वाजायच्या नंतर कर कीर्तन 2-4 कीर्तन केले, एकदा झालं सुरू झालं विठ्ठला विठ्ठला। नाम
फुकाचं आहे असं नाम आहे आणि ते गोड पण आहे. नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे पण कोणाचे नाव? देवा पण नरीरायाचे. कारण ज्याचं नाव घ्यायचं का ते देव बी आपल्या ओळखीचा असला पाहिजे. नाहीतर आपण भक्ती करतो आहे बाब. शेंदरी हेंदरी दैवते शेंदरी हेंदरी दैवते आपण ज्या देवाची भक्ती करतो ज्याचं नाव घेतो ते देव ओळखीचा असला पाहिजेत. कारण जगामध्ये देव लय झालेत. जिथं पाय ठेवला तिथं देव, जिथं पाय ठेवचाल तिथं देव. परंतु आपलं जर कल्याण करायचं असेल, उद्धार करायचा असेल तर शेंदरी हेंदरी दैवतानं जमत नाही. आपण भक्ती करतो हका मारेशी ज्याच्या नावे त्याचे गावच नाही ठावे. ज्याच्या नावानं आपण हाक मारतो का त्याचं गाव ठाऊ माहीत पाहिजे, त्याचं नाव माहीत पाहिजे. एका मोकार मालकानं एक नौकर ठेवला. मालक बी असा होता की पाहायचं कामच नाही. नौकर असा होता आपण ज्याच्या घरी कामाला राहिलो त्याचं नाव माहीत नाही. आपण काम काय करायलो या कामाचंही नाव माहीत नाही. त्या मालकानं नौकर ठेवला घोडं सांभाळायसाठी. त्या घोड्याला काय म्हणतात हेही त्याला माहीत नाही. लगामाला काय म्हणतात हेही माहीत नाही. त्याच्या गावाचंही नाव माहीत नाही. परंतु राहिला आणि गेला. मालकानं सांगितलं की याला आता पाण्यावर ने. पाण्यावर नेल्याच्या नंतर जनावराची जात फार हुशार असती. लगाम थोडासा ढिला सोडला त्या नौकराच्या हातात. घोड्यानं लगाम काढला आणि पळून गेलं. त्या लगामाला काय म्हणतात हेही माहीत नाही. आपण कामाला कोणाच्या इथं राहिलो त्याचं नाव माहीत नाही. वाटण चाललेला वाट सरू त्याच्या इथं त्याचं बी नाव माहीत नाही. त्याला म्हणाला आहो तुम्ही ज्याच्या इथं होतो आम्ही आणि असा लगाम केला
त्याला जाऊन सांगा याच्यातलं गेलं. अरे काय गेलं, कुठं गेलं, कसं झालं. त्या मोकार मालकानं सांगितलं, अहो तुम्ही ज्याच्या इथं होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा याच्यातलं गेलं. म्हणजे त्या लगामाचं नाव माहीत नाही, त्या मालकाचं नाव माहीत नाही, आपण कामाला कोणाच्या इथं राहिलो त्याचं नाव माहीत नाही. तसं आपलं झालंय. आपण 12 महिन्याला नाही दररोजचा देव बदलतो, परंतु सर्वाचा जरी करता सगळ्या देवाचा 33 कोटी देवाचा एक जर खलनायक असेल तर बळिया माझा पंढरीराव. हे भक्त बळिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. जसं सगळे डिपार्टमेंट असते पण सर्वांचा एक कसा जिल्ह्यावर कलेक्टर असतो, तसा फक्त आपला पांडुरंग परमात्मा आहे, ज्याच्या सत्तेने सर्व काही चालतं. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या नावाने टाहाव फोडलेला भजन केलेलं कधी वाया गेलेलं ऐकलं का तुम्ही? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. अरे नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. केवढं बी जरी करता त्याचं नाव घेतलं. आम्ही पहिल्यानं करंजीला आंबडवाडीहून पायी यायचं. करंजीत नेमका मसुबा आला की भेव वाटायचं, राम 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 म्हणायचं. नामाच्या चिंतने पुन्हा तिथून गेला. नेमका हे तुमच्या गाव लागलं की राम गेला एकीकडं. मग काय चाललंय काय नाही, लहान लहान लेकराच्या जसे भेटी होती तसे आम्ही लहान लहान. पण ज्या वेळेस संकट काळ जर आला ना, फक्त एकच काम करतो, फक्त राम. रामाशिवाय दुसरं कोणी आपलं काम करू शकत नाही. म्हणून फक्त नामे तारले कोट्यान कोटी, नामेच वैकुंठी बसविले. नामे तारले अपार महापापी दुराचार. कारण आपल्याला तर तारलं पण राक्षसासारख्या मानवाला का दानवाला नामानं उद्धार केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. नामाचं महत्व तुकाराम महाराज आज या अभंगामध्ये केवढाही रोग असला, कारण रोगाचे अनंत नाव होतं. क्षयरोग आहे, कोरोना झाला, अटॅक आला, पुन्हा कॅन्सर झाला, पण भव नावाचा रोग कोणी ऐकला का? भव नावाचा रोग कोणी ऐकला का? भव रोगापासून कोण मुक्त झालेला आहे मला सांगा. या मंडपामध्ये बसलेला एकही माणूस भवरोगाच्या बाजूला झालेला नाही. कारण भवरोग कसा आहे, कोणतेही रोग जन्माला आल्याच्या नंतर होतात. कोणताही रोग काय होतो, तुमचं पोट जरी करता दुखलं तर जन्माला आल्याच्या नंतर दुखल. पण भवरोग असा आहे जन्मताच भवरोग. कारण आपण काय करतो, जन्मताच बैमान होतो, जन्मताच. कारण येतानाच आपण प्रार्थना केलेली, एक वेळ करी
वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा पांडुरंगा तुझ्या साक्षीने आम्ही या दुःखाच्या जर वेगळं केलं तर दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पवळे याच्याशिवाय आम्ही दुसरी काही करणार नाही अशी आपण प्रार्थना करून आलो. पण भवरोग आपल्या मागे जन्मताच कशामुळं लागला. एका मिनिटात त्यानं सही सलामत बाहेर काढलं की आपण कवा 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 म्हणायला लागलो. ही माणसाची बैमान जात आहे. माणसांनो नीट आहे का. कारण आपण फक्त जर आपल्याला तरायचं असेल तर फक्त केवढंही बी जरी करता संसारात नाही संसारूपी सागर जरी करता असेल तरुण जायचं असेल तर फक्त नामाशिवाय दुसरा इलाज नाही. विठ्ठला संसार रूपी नाव आपली भव नाव जर तारुण्याची असेल तर फक्त एकच आहे जगाच्या पाठीवर तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग या संसारात कसं आहे. या संसार नगरी बाजार भरला आहे ग बाई. याच त्याच फक्त या संसार नगरी बाजार भरला ग बाई. कारण जिथं गेलं तिथं जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. या संसारामध्ये अजिबात सुखच नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. दुःखाशिवाय सुखाचा लेश नाही कोठे. पण तुकाराम महाराज म्हणतात जर देवाचं जर नाव घेतलं ना देवाचं जर नाव घे संसारा आली एक सुख आहे. संसारा देवाचं जर नाम घेतलं नुसतं जर ध्यान केलं. त्रेतायुगामध्ये ध्यान साधना होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ होते आणि द्वापार युगामध्ये पूजा पाठ करायचं. पण कलियुगामध्ये जर देवाचं नाव घेतलं देवाचं नाव घेतल्यानंतर संसार सुखाचा कसा होतोय तुकाराम महाराज सांगायले. कारण नाम प्रकरणातील अभंग आपण घेतलेला आहे.
देवाचं नाव घेतल्याबरोबर विठोबाचं नाम घेतलं नामे तारले अपार वाल्या कोळ्यासारखा मोठ्या अरे रावणासारखा तुम्हाला सांगता दिसत रामानं ज्या वेळेस दगड टाकला त्या वेळेला फक्त रामाची शपथ घातली आणि म्हणून तो दगड तरला नामे तारले अपार महापापी दूर आला संसारात आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे तेने होय सर्व संसार सुखाचा. अरे ज्ञानोबा माऊली तर म्हणतात अवघाची संसार सुखाचा संसार तर कोणी बी करतय पण माऊलीनं स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांचा आनंदे भरीन तीन लोकी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. कारण नामाच्या ताकदीवर जिथं पाय टाकसाल तिथं पाणी फक्त नावाच्या ताकदीवर काढतायत. कारण नामाची ताकद आहे मोठी. अरे संसार तर सोडा पण तुम्हाला सांगतो मी केवढा बी भवरोग असला तो तो भौरग येरी नामानं नाहीसा होतो असा अभंगाच्या प्रथम चरणात संचित क्रियामान भोग प्रारब्धाला आरंभ करतोय. कारण भोगाला आरंभ करणारा जे प्रारब्ध आहे आणि माग आपल्या हाताने जे होऊन गेलेले त्याला संचित म्हणतात. आणि शरीर मन इंद्रिय वाणी याच्यातून घडलेलं याला कर्म म्हणतात. संचित क्रियामान भोग हा भोग तर कोणाला सुटलेला नाही.
नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना. परंतु जर नाम जर घेतलं, नाम जर घेतलं तर संताची जर कृपा झाली तर ते नाम केवढं बी असलं तर त्याचा नायनाट करता येतो. विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि सुदामा भेटायसाठी गेला, श्रीकृष्णाला भेटायला गेला सुदामा, आणि त्याला काय केलं, स्वतः श्रीकृष्णानं औक्षण केलं. कारण 18 विश्व दारिद्र्य भोगणारा हा सुदामा. जरा झोप आली का, बोर व्हायला का, बोर व्हायला. 18 विश्व दारिद्र्य असलेला सुदामा हा भेटण्यासाठी गेला श्रीकृष्ण परमात्माला. मग त्यानं काय केलं, कारण सुदामाचा नादच होता, फक्त नादच खुळा होता, फक्त नामाशिवाय दुसरं काही नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळी दैवत आहे. कारण सुदामा फक्त नामाचा भक्त होता आणि नामाच्या जोरावर सुदामा गेला, श्रीकृष्णाला भेटला. आणि श्रीकृष्णानं काय केलं, ओवाळलं आणि अंगुठा असा जागी असा जोरात दाबला कपाळावर. तर ललाटीचं फक्त जर मोल्ड असेल तर फक्त जगाच्या पाठीवर फक्त सुदामाचं हे नशीब, सुदामाचं संचित जर बदललेलं आहे तर फक्त देवानं बदललेलं आहे. परिणाम सुदामपुरी कशी झाली, सोन्याची झाली. विठ्ठला विठ्ठला. म्हणून म्हणतात तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम आपल्याला भव नाम संसार रूपी सागरामध्ये केवढाही जर माणूस बुडाला तर फक्त नामान तरल्या जातो. ऐसे विठोबाचे नाम. आपल्याला विठोबाचं नाम घेण्यासाठी आपल्याला काय, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. एक राजा होता आणि राजे पहिले शिकारी करण्यासाठी जायचे महाराज. सज्जन हो, राजाचा दृष्टांत तुम्ही असा म्हणसाल की राजावर तुमच्यावर कसा येतो हे बघा. सिद्धांत सांगतो, मला दृष्टांत सांगू. राजा होता, शिकारी गेला आणि राजाने काय केले, एका जंगलामध्ये बरोबर शिकार धरली, बाण धरला, बाण मारायचा. बरोबर वरी होता बहेर ससाना, त्याची तो शिकार करू लागला, नेम धरला आणि असा मारायचा. त्यानं काय केलं, जंगलामध्ये आता जनावर असते, सर्प असते, असली नाग होता, त्याच्या शेपटीवर पाय पडला, असा सहज पाय पडला आलाधी. त्यानं नागानं काय केलं, फणा काढला आणि जेवढ्यात दंश करणार तेवढ्यात एक लोहार होतं, त्याच गावाचं होतं, त्या राजधानीतलं होतं. त्याचा धंदा होता जंगलातले लाकडं तोडायचे, मोळी बांधायची आणि मोळी बांधून न्यायची त्याच्या झोपडीमध्ये, बाहेर जाळायची आणि त्याचे कोळसे करून विकायचे. पण ते येऊ लागला तेवढ्यात त्या राजानं बाण धरलेला, नेम धरलेला पाहिला आणि सर्पानं फणा काढलेला पाहिला. तो जो लोहार होता तो सर्पमित्रही होता.
त्यानं काय केलं, आपल्या राजाला आता सर्पदंश करणार, तेवढ्यात त्यानं असा जवळून चालला. त्यानं पाहिल्याबरोबर ती मोळी खाली टाकली आणि तो साप धरला, पकडला आणि राजा असा बाजूला करताना राजा खाली पडला. राजा म्हणला, बापरे, आपल्याला धक्का देणारा माणूस तर आज कोणी झाला नाही, या धर्तीवर धक्का देऊन मला पाडणारा झाला नाही. पण ज्या वेळेस राजानं त्या लोहाराच्या हातात साप पाहिला, तेवढ्यात ते म्हणला, वा वा वा, यानं आपलं जन्म मरण वाचवलंय. म्हणला, याला काय करा, चंदनाच्या लाकडाची एक 5 एकरची बाग दिली. बाग लाकडाची आणि लोहाराची गोष्ट नाही, आपल्याला ही 5 कोटीच काय, किती करोड रुपयाची एक ही बाग दिलेली आहे. बाग आणि त्या लोहाराला बाग दिली. एक चंदनाचा भाव म्हणजे काय आहे, 5 एकरची बाग दिली, त्याच्यात 5 कोटीचा मालक कोण झाला, तो लोहार झाला. आणि 2 वर्षानं एक राजा पुन्हा तिथे गेला, पाहिलं तर त्याच्या झोपडीमध्ये पुन्हा गेला. अरे, याची परिवर्तन झालं असेल, म्हणले बघू द्या याच्याकडे काय केलं यानं, 5 कोटीची याला बाग दिली ती, यानं काय केलं आणि काय नाही केलं. गेल्याच्या नंतर पाहिलं तर तो लोहार त्या झोपडीतच, राजा तिथं आला, लोहार दचकला. राजा म्हणे आपल्या झोपडीत, हो म्हणे, पाहू दे तुझं परिवर्तन किती झालंय. परिवर्तन काय झालं म्हणला, हे तुला एवढी मोठी चंदनाची बाग दिली ती, म्हणला काय केलं, काय नाही म्हणला, मला 3,500 रुपये झाले याचे, जाळून जाळून काय केलं, जिंतूरलं, येलदरीलं, बोरीलं सगळे कोळसे चिकले. राहिलं होतं फक्त पांचाळ महाराज एक फुटभर तुकडाचं. ते म्हणला काय केलं, राजानं सांगितलं, ने मानवतलं सांग सावकार राजाचं नाव. राजानं मला पाठवलं, म्हणले तेवढ्याची किंमत आली 20,000. केवढ्याची, एवढ्याची 20,000 आली. पश्चाताप झाला त्या राजाला, झाला याला बाग दिल्याचा, आणि त्या लोहाराला झाला की आपण एवढी मोठी बाग दिली ती, कारण आपण एवढी मोठी बाग देऊन आपल्याला याचं कळालं नाही, याचं वर्म कळालं नाही. वर्म चुकलिया वर्म फेरा पडे, कारण एवढी मोठी बाग त्यानं कोळसाच केला. तसं आपल्याला आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आपल्याला ही 3.5 हाताची बाग दिलेली, याच्यातला जर एक पार्ट मोडा, पाय जर बदलायचं झालं तर 5 कोटी दिले तरी आपल्याला पाय मिळत नाही. तसं आपण बी याचा कोळसा केला. जसं राजानं आपल्या त्या लोहाराला बाग दिली ती 5 कोटीची, तशी आपल्याला देवानं फार मोठी 5 कोटीची काय केवढ्याची दिलेली. एक जर डोळा गेला ना, त्या डोळ्याची किंमत बघा. आणि माझ्याकडे एक नातू आहे, त्याला जन्मताच एक डोळा नाही, इतका सुंदर आहे ना, पाहिल्याबरोबर इतका चांगला आहे, माऊली आहे का नाही, पण त्या डोळ्याची किंमत आम्हाला कळती. तसं आपल्याला केव्हा कळतंय आपल्याला, आणि जायची वेळ आली, कारण आपल्याला जे करायचं ते याच जन्मात करतंय. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. कारण आपल्याला याच देहामध्ये, कारण हा देह पुन्हा नाही, हा देह पुन्हा येणारच नाही.
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. कारण ह्याच्या नंतर नाही, कारण नामधारक जर असला ना, कारण या जन्मात पुन्हा 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 जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. अरे हे का सोपं आहे का? पण नाम जर घेतलं त्यांची सरली येरझार झाला सुफल व्यापार. तुम्हाला सांगतो मी, जन्माला येणं हा इतकं दुःख आहे, हे फार दुःख आहे. कारण गर्भवासी जे नामधारक असतात ना, नामधारक तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण कसं जन्माला जर घातलं, एकदा जर मुक्त जर झालं ना, पुन्हा नावच घ्यायचं काम नाही. पण तुकाराम महाराज म्हणते, कशा करता जन्माला याचं? हृदयी आसता नाम तुझे हृदयी आसता किती वेळा जन्माव्यावे नित्य व्हावे फजित. आपण म्हणतो तर म्हणून जीव व्याला, पण तुकाराम महाराज म्हणते अजिबात नाही. कारण कसे काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौष मलमूत्र जाणा मज क्षणोक्षणा द्यात असे. कारण गर्भवासाचे दुःख गाडे नाकी तोंडी कुर्मी किडे. पण तुकाराम महाराज म्हणते हे किती त्रास असला, मुक्त जर झालं तर येरधार संपली तर पुन्हा जन्म नाही मरण नाही. पण जर आम्हाला जन्मा घातलं त्याचं दुःख किती बी असलं तर फक्त याच. कारण इथंच नाही, अरे स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा. कशामुळं? फक्त या देहात जे स्वर्गामध्ये देव आहेत, देवाधी देव आहेत. पण स्वर्गामध्ये काय नाही, फक्त स्वर्गामध्ये फक्त नुसते देवच आहेत. पण स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकामध्ये फक्त एकच आहे की नाम घेता फक्त मृत्यू लोकातच येते. कारण दुसरीकडे कुठेच नाही, अजिबात कुठे नामाची साधना कुठेच करता येत नाही. म्हणून साधू संताला या नामाचं महत्त्व, ज्याला जाणणाराला फक्त नामाचंच महत्त्व आहे. म्हणून फक्त या ठिकाणी कोणी जरी करता आलं, कोणी बी आलं, कारण या ठिकाणी लहान येऊ मोठा येऊ थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे
लहान या थोर या उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. कारण इथं काय जातीचा पातीचा कोणाचाच विचार करायचं काम नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञाना पायी. तू कामने नाही जाती सवे काम कोणी या सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उधार हरीच्या नावे. तुकाराम महाराजात तर पोट तिडकीन सांगतेत हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. ढोणे जाधव सर तुमच्याकडे इस्टेट किती बी असली गाडी बंगला जायजात माडी पण जर तुम्ही नावगत घेत नसल तर आगी लागो तया सुखा आगी लागो तया सुखा. आगी लागो तया सुखा जेणे हरिने हे मुका मज होका तसे विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. तुमच्याकडे किती जर का ऐश्वर्य असेल अरे तुकाराम महाराजाचा इतके तर श्रीमंत नव्हते नाहीत ना. रावणाची संपत्ती केवढी होती केवढी होती फार मोठी होती. कारण सांगा ती कवडी गेली नाही. कारण रावणाजवळ जी संपत्ती होती तिथं तुमच्याकडे नाही. तुम्ही जर 10 एकर वावर एक बंगला गाडी असली किती माणसाला आपल्याला काय कमी आहे. पण रावणाच्या याच्या जर मध्ये जर पाहिला तर आपण किस झाड के पत्ते माय बाप विठाला विठाला. तुकाराम महाराजाजवळ एवढी संपत्ती होती पण नाम जर घेतलं अरे ते पंचमवेदाचे निर्माते होते. तुका म्हणे भजन
तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोड पण जाळायचे. तुम्ही केवढे बिजर करता, मोठे असाल, सावकार असाल, मालक असाल, पण जर देवाचं नाव घेत नसाल ना काय तुकाराम महाराज म्हणतात, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे कर्म. कारण विठोबाचं नामच आहे, आवडीने घ्या आणि जसं घ्यायचं तसं घ्या, पण विठोबाचं नाम घ्या रे घ्या, मुखी नाम घ्या. जर आपण घ्यायचं असेल तर फक्त एकाच कसर, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. जर घेतलं ना देवाची आवड, जीवाची आवड आणि संताची आवड, देवाची जर आवड पाहिलं तर फक्त देवाची आवड नाम आहे. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणून आपण नाम कसं घेतलं, आवडीने भावे हरी नाम घे. फायदा आणि नाम काय आहे, नाम काय करतय. कारण तुकाराम महाराज म्हणतात, मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारले पाषाण ते महिमान नामाचे. नामानं काय होतं, कारण वानर सेना एकदा दुपारच्या 20व्याला बसली. वानर सेना 20व्याला बसल्याच्या नंतर आवाजावाले जरसा आवाज द्या. 20व्याला बसल्याच्या नंतर सगळ्या वानर सैन्यानं काय केलं, एक 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 आपलं दगड टाकले. टाकल्याच्या नंतर सगळ्याचे दगड तरले. त्या ठिकाणी रामप्रभू मर्यादा पुरुषोत्तम त्या ठिकाणी बसलेले होते आणि सगळ्या वानराच्या नजरा चुकून येणं काय केलं, 3 दगड टाकले, 3 खडे टाकले. पण दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. या ठिकाणी नामाचा महिमा काय आहे हे फक्त कोणाला माहित होतं, फक्त नामधारकाला माहित होतं. या सगळ्या वानरांनी दगड टाकल्याच्या नंतर रामप्रभू म्हणले, हे तुंब्या एकटा बसला आहे, काहीच करेना, असं रामप्रभूला वाटलं आणि दगड टाकले. पहिला टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, 3ही खडे बुडाले.
माग पाठीमाग जर वळून पाहिलं तर मारुती होते. मारुती म्हणले, रामप्रभू म्हणले, मारुती तुम्ही कवा आला? म्हणले तुमच्या पहिल्याच खेड्याला. अपमान झाला. तुझ्या नामाचा महिमा. ते पण थांबा, कारण पहिल्या दगड टाकल्याबरोबर आला म्हणले. म्हणजे जर चालता चालता जर एखादा माणूस जर पडला तर त्याला कोठं लागलं हे पाहत नाही. फक्त आपल्याला कोण पाहिले का पडलेलं अपमान सहन होत नाही. म्हणून तो पाहू लागला. इकडं तिकडं पाहिलं तर तिकडं रामप्रभू मारुतीराया दिसले. मारुतीला विचारलं तुम्ही आले का? तर म्हणले पहिल्या खड्याला आलो, अपमान झाला. मग म्हणले मारुती मला एक सांग. म्हणले काय नाही सांगायचं. म्हणले तुम्ही रावण मारा, सीता आणा, सेतू बांधा, आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणले आम्ही चाललो. म्हणले नाही म्हणले काऊन मारुती थांब. म्हणले माझी चूक झाली, मी मारायला नव्हता पाहिजे खडा. बरं म्हणले रामप्रभू म्हणले मारुती तुमच्या सगळ्याच्या हाताने दगड तरले, माझ्या नामान दगड तरले, पण मी हाताने टाकला नाही तरला. तर मारुतीने उत्तर दिलं, प्रभूला उत्तर दिलं. म्हणले प्रभू गाईच्या कासात दूध असते, त्याची चव वासराला का गाईला? त्याची चव फक्त काय आहे? वासराला आहे. तर त्या फक्त नामाची फक्त महिमा कोणाला माहित आहे? आता तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. कारण मारुती म्हणले रामा जरी करता तो दगड टाकला असेल तू श्रेष्ठ नाही. म्हणले तुझं नाम श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा गोड जन्म यादसाठी. म्हणून या ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म. कारण देवाचं नाव जर घेतलं तर आपलं सुखानं जरी ते नाव घेतलं तर आपलं जन्म मरण नाहीच होतं. त्यांची सरली येरझाड झाला सुफल व्यापार. आणि आपल्याकडे किती बी जरी करता पाप शिल्लक असलं, पापाचा साठा जरी करता असला तर
पशु न शके पाप जाय त्रिविध तो ताप. तुमच्या पशी किती जरी करतात, पापाचा साठा झाला, पापाचं बॅलेन्स झालं, तुम्हाला घराला टाकला पापानं, तर त्रिविध ताप आहेत. ते कोणते? आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप. याचा फक्त कशानं? नामानं, विठोबाच्या नामानं नायनाट होतो. कारण तुकाराम महाराजापाशी 100 जरी करता रोग असले तर कोणाचं पोट दुखायला तरी तीच पुडी गुण हमखास. पोट दुखायला हीच पुडी गुण हमखास, डोकं दुखायला तीच पुडी गुण हमखास. काही जरी करता झालं, औषध एकच, फक्त विठोबाचे नाम. कारण भवरोगा ऐसे जाय आणि काय शिल्लके. तुकाराम महाराजाची पुडी म्हणजे विठोबाचं नाम. केवढं जरी करता नाम पातक असलं, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. केवढाही बी जरी करता, तुम्हाला सांगतो मी, रोग असला तर देवाच्या नामानं काय होतो? नष्ट होतो. कारण तुकाराम, आणि एवढं बी सांगितलं आपण, पण तरी जर आपण जर ध्यानावर नसलं, आपल्या लक्षात जर बाजूला गेलेला असला, हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, जरी नाही काल जरी दुसरा येईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. काळ कोणाचं ऐकत नाही, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. अरे कीर्तनातून फक्त तुम्हाला सांगतो, या ठिकाणी काळ येत नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन हेवा घरटे हिंडे भोवती. कारण फक्त जिथं नाम आहे का, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कारण माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नाम वसामी वैकुंठी येवगे नाम हृदय रो, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. कारण ज्या ठिकाणी नाम घोष चालतो का, त्या ठिकाणी त्याचा लाग नाही. पण तुकाराम महाराज म्हणते, नाम घेणं अद्यावत सर्व आलेल्या जीवांचं सगळ्यांना. फक्त तुकाराम महाराज, एकनाथ महाराज तर म्हणले, सांगू तरी किती नायक दिवटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. अरे भक्तिहीन पशु कशाशी वाढला. फक्त नाम घेणं आपलं. आता प्रमाण म्हणू नका, टाइम झालाय 10:30 ते 8:30 ते 10:30चा टाइम आहे. फक्त नाम घेणं सगळ्याचं कर्तव्य. म्हणून नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. कारण या ठिकाणी कसं खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, धवणी पिट्टी व्हावे चुका मेळा. कारण कसं आहे, हरी नाम गरजता भय नाही चिंता, ऐसे बोल गीता भागवत. अरे माणूस नुसतं जर चिंतन चाललं, प्रबोधन चाललं तर कांटाव करून चालते. पण जर नामाचा घोष जर म्हणलं ना, विठ्ठल विठ्ठल म्हणलं ना, तर माणसाला लाज वाटते. वाजवी टाळी लाज वाटे, वाजवी टाळी लाज वाटे, वाजवी टाळी लाज वाटे, वाजवी टाळी लाज वाटे. हातामध्ये हात टाकून या फळे, हातामध्ये हात
कीर्तनात बसल्यावर प्रबोधन चालू असताना माणूस प्रबोधन आहे का मनोरंजन आहे? कालच दादासाहेब वटाणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिंतूर तालुक्यामध्ये स्पर्धा आहेत, निबंध आहेत, त्याच्यावर 7 मिनिटं बोलायची वक्तृत्व स्पर्धा आहे. अख्ख्या तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये कीर्तन की प्रबोधन की मनोरंजन असा विषय. तुम्ही मनोरंजन म्हणून येता का? कारण ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठलाचा जय घोष चलतो नामाचा त्यावेळेस माणसं रिलॅक्स होते. टाळीवाड लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या पडते गायना जेवढे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. या ठिकाणी अजिबात लाजायचं नाही, कारण धरली लाज सांडले हित. कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी सकळास येते आहे अधिकार कलियुगी उधार हरीच्या नामे. या ठिकाणी कोणीही असो खटनट यावे सिद्ध होऊन जावे. सगळ्यासाठी नामाचा उद्धार करण्याचं एकच साधन आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पावे जन्मांतरी जेवण. नाम फक्त कोणताही जरी करता पाप असलं तर फक्त नामानच नष्ट तो विठोबा रखुमार. संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप. सायत्री विद्धतो ताप. कसलाही बी जरी करता ताप असो काही असो फक्त देवाचं नाव आहे सगळ्याचा नाश पावणारा. फक्त विठोबाचं नाव आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. शेवटी तुकाराम
तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेकर। अनाथाला कारणीभूत असलेली दुःखाला कारणीभूत असलेली जी माया आहे का फक्त देवाच्या नामानं आपल्या दासी होऊन आपल्या पाया लागती आणि आपण जसं म्हणसाल का तसं ती ऐकती। ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेकर ज्ञानेश्वर माऊली।